एसी ट्रेन पकडताना आमच्यासोबत असा किस्सा झाला. माझ्या मागे एकदम मागे दोन आहेत. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज खूप लेट डेली ब्लॉग सुरू केला कारण सकाळी आम्ही गेलेलो पालघरला, काम होतं. अर्ली मॉर्निंग गेलेलो, आलो आणि आज ऑफिसला जातोय कारण ऑफिसला आज आहे ओव्हरलोड. नाईट होणार आहे. अराऊंड 12-1 वाजतील रात्री सुटायला, त्यामुळे खूप उशीर होईल. आणि आत्ता डेली ब्लॉगची सुरू केली. त्याच्या आधी एक गाडी आहे मित्राची, 4 व्हीलर, ती लावून आम्हाला जायचं कामाला. हे बंड्या चल, ह्या बंड्याची गाडी लावायची आहे आणि मग जायचं आहे पुढे. हसतोय बघा बंड्याला, वाईला आला. दाखवू तुम्हाला. चल ना लवकर. सॉरी बघा गाडी आपला साफ करतोय सुडू. आणि मित्रांनो, सेकंड ब्लॉकला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, खूप हळू चालला आहे. खूप असं वाटतं की खूप जोरात जाईल, पण खूप हळू चालला आहे. तर प्लीज त्याला पण खूप शेअर करा, कारण तोही गेला पाहिजे पुढे अशी आशा आहे. आणि खूप छान प्रेम मिळालं आहे. खूप जास्त लोक पाहतात आहेत आणि चांगले सबस्क्रायबर वाढले आहेत. असंच प्रेम द्या आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला बघा याची कशी आहे बघा, मागे आहे ना बंड्या, याला याचीच गाडी द्यायची आहे. किती घाण आहे बघा. हे बघा, हे बघा, बसायला आधी गरम पण झाली असेल. आपण गाडी सोडू आणि आपल्याला पळायचं आहे. ह्याला काय, हा राहणार आहे आज घरी. दिवाळीपासून कामा बिमा गेला नाही माणूस. हा चला. तर मित्रांनो गाडी लावली आणि आम्ही चाचा भतीजा चाललोय वॉकिंग चाललो आहे. दिस इज आमचं विरार स्टेशन. सांगा कसं दुपारी मस्त मोकळं वाटतं. देव ह्याला दिवसभर असंच रात्रभर पण मोकळं ठेव. ह्याला शॉप गेला इथनं, शॉप गेला. ते चांगला शॉप होता, मोबाईलचा ओळखीचा होता आपल्या. गेला विरारला. काय कळत नाही, ते शॉप सुटत नाही बाबा. आणि हे आमचं विरार स्टेशन. विरार आता आम्हाला जायचं आहे. कुठली ट्रेन कळत नाही. एसी पण आहे, एसी पकडली तर चालेल. बघूया. तिकीट घर तू नाही आहे काढ. असं ट्रॅव्हल करतो. याची तिकीट नाही आहे. मग आता आम्ही एसी काढतो. एसी लेट होईल. नाही तुझ्याकडे? नाही ना, तो आहे पण तो चालत नाही. चला आम्ही तिकीट वगैरे काढतो. बघूया. आमचा झाला आहे पोपट. आम्ही 2:06 पासून बसलो आणि 134ची गाडी आहे. डबल पास असली तर ऋषींचे तर पूर्ण लागले. डबल पास आहे, ऋषींचे लागले पूर्ण पोरी. आणि नंतर भाईंदर आहे काय. इथे भारी सीन झाला, एक नंबर सीन झाला. गाडी आहे आपली, भाईंदर उतरेल ना. आम्ही घाई एसी बीसीची तिकीट काढली नव्हतं. एसी प्रवास करून सोबत आहे. आणि ज्या गोष्टीसाठी मी लेट गेलो, मला 57ची होती पण मी नाही पकडली का याच्यासोबत जायचं. आणि आम्ही इंडिकेटर न बघता चढलो. आम्हाला वाटलं 2:06ची पण होती आणि गाडी निघाली 134ची पास. आणि डबल पास ऋषीला विरारला उतरायचं आहे. तिकीटचे पैसे फुकट. आता बिचारायला उतरावं लागेल बाईकरला. जा स्टेशन आला. याला एक फोटो काढा सांगितलेला आहे ना, माझा काढला नाही. असं असतं आपल्याला लांब बरेचदा प्रवास आहे. मस्त चिल्ड असा थंड वाऱ्यात बसून. चला बाय बाय. आता कधी येणार बघू. येतो थर्सडेपर्यंत असं. मित्रांनो ऋषीला थर्सडेला आणि आपण जायचं फ्रायडेला. मस्तपैकी फ्रायडे नाईटला शिर्डी, भद्रा मारुती, भुवनेश्वर, खुलताबाद, दौलताबाद, अजंता भरपूर जागी फिरायचं आहे. आणि आज आपल्या युनिफॉर्ममध्ये, आज आपण प्रॉपर युनिफॉर्ममध्ये बघा, प्रॉपर युनिफॉर्म. आणि आपण रोज जातो. आज ज्याला मीटिंग्स आहेत त्यामुळे. आणि
तर मित्रांनो आपला प्रवास इथपर्यंतच होता आणि प्रवासात सोबत आलाय कारखाना स्टेशन आले आणि आपली आणि आता आपण पुढे आपल्याला शैतालीस मार्गपर्यंत जायचं एसीच्या हवा बंद आणि जाऊया पुढे. पूर्वी पण एका ब्लॉक मध्ये सांगितलं होतं टोटल स्पोर्ट्स हे बघा. टोटल स्पोर्ट असं आहे ना की सगळे इक्विपमेंट सगळे टोटल इक्विपमेंट स्पोर्ट्सचे इथे भेटतात आणि आम्ही नेहमी जिथून घेतो. आज आहे क्रिकेटचा हँड ग्लोव्स 17+ व्हाईट कलर आणि आपण आलो आता टोटल स्पोर्टला आणि घेऊया. बघा सगळ्या बॅट्स हेल्मेट क्रिकेट कॉस्ट्युम शूज सगळं आणि गुड क्वालिटी. लास्ट टाइम पण मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. सीझन बॉल बघा मित्रांनो. मागाशी मित्रांनो आम्ही ट्रेनने येताना एसी ट्रेनचं तुम्हाला माहिती आहे मला विषय झाला. एसी ट्रेन पकडताना आमच्यासोबत असा किस्सा झाला काय सांगू की तिकीट काढली ट्रेन पकडली आणि बसलो आम्ही भलत्या डबल पास ट्रेन मध्ये. तर ठीक आहे ह्या दिवसभर वाटचं बघू तर आपल्याला घ्यायचं साहित्य हे बघा. टोटल स्पोर्ट्सचं आपलं काम झालंय चांगल्यापैकी 3,500चे खरेदी झाली आहे. ही अशीच असते पण ती क्वालिटी आहे. आता ऑटो पकडायची आहे आणि आपल्याला खूप लांब जायचं. खार सोला रोड असे आमचे रिक्षावाले दादा सगळे खार मला वाटतं आपण ते आता SP रोडला गेलेलं परवडेल मला पण म्हणजे खूप नखरे होतात. चला पाहूया इथं रिक्षा पकडायची आहे. गडबड आहे भेटू आपण. तब तक के लिए राम भाइयो चलो बाय. आपण केली रॅपिडो आणि दिस इज हा रॅपिडो रायडर आणि सांताक्रूज स्टेशनचा रस्ता आणि आपल्या वॉचचं काम होतं. खूप जुनी वॉच आहे तिचं रिपेअर केलं आणि आता आपण जाऊया आरला. खूप वेळापासून रिक्षा भेटत नव्हती. फायनली रॅपिडो भेटला. हा स्टेशनचा रोड आणि आपण निघालो करत. दादाने आपल्याला काम खरेदी केली आणि मुंबईचा रोड बघा तुम्ही रोज विरार बघता. मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे वरती आणि आपलं झालंय दिवसाच्या कामाची सुरुवात. रात्री आज वाजतील आपल्याला घरी जाईपर्यंत तर 2-3 नक्की वाजतील. बघूया चला प्रवासात व्हिडिओ आपल्याला झालेला आहे भरपूर उशीर. मामा रामकृष्ण हरी बघा असे आमचे मामा आणि आपल्याला झाला उशीर कारण पोरी रस्त्यातच उभे आहेत. आणि हा बघा अवकाळी काय पाऊस म्हणायचा काय म्हणायचं तुम्हीच म्हणा हे असं आहे. आणि आपला हाऊस किपिंग मला बघा किती रास्त रुक एक मिनिट आम्ही कर बघा असे आमच्याकडे माणसं आहेत ना खूप सपोर्टेबल माणसं आहे आमच्याकडे. एकदम नंतर बघा आपला सेवालाल आला. एक मिनिट हा बघा संजय सेवालाल. जय सेवालाल. हां चला मला पिकअपला जायचं आहे नंतर भेटू. मित्रांनो मगाशी बोललो आपल्याला झाला उशीर पळावं लागेल पण त्यासाठी नंतर मला वाटलं की मी जर बघून मलाही लोक काही बघत असणार तर तो संदेश चुकीचा झाला. त्याबद्दल क्षमा असावी. वेळ कितीही असो आपण वाहन चालवतो आपण ड्रायव्हर आहोत याचा भान ठेवूनच. कारण प्रत्येक ड्रायव्हरची फॅमिली आहे वाट बघत असते किंवा रस्त्यात चालणाऱ्या इतरांचाही जीव आहे. घाई ती संकटात नेते. 2 मिनिटं 5 मिनिटाची घाई किंवा ते 2 मिनिटं 5 मिनिटासाठी बॉस वरडतील किंवा काय म्हणून गाडी रापरूप काढायची हे अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्यामुळे छोटंसं गाडीला कोणाचं नुकसान जरी झालं तरी ते काम अजून वाढतं आपलं. 2 मिनिटं झालाय ना उशीर तर होऊन दे. मनात संयम ठेवूनच गाडी चालवा शांत डोक्याने. कितीही प्रेशर असो आपण रस्त्यावर चालतो आजूबाजूला माणसं आहेत प्राणी आहेत
दुसऱ्या गाड्या आहेत, काहीही होऊ शकतं. त्यामुळे ठीक आहे, घाई होत असेल 5 मिनिटं आधी घरातून निघालेलं परवडतं. आता माझ्या इथे सगळा प्लॅनिंग तसाच असतो, पण मला कधी कधी होतोच उशीर. पण मी त्यामुळे गाडी रफ कधीच पळवत नाही. आज भरपूर वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. कधीच नाही, हायवे असो इंटरसिटी असो कुठेही असो, गाडीचा सावकाश तुम्ही आताही बघू शकता. मला मोकळी जरी कट मारून जागा असली तरी कट मारणं, हॉर्न मारणं आम्ही सहसा टाळतो. पण कधी कधी हॉर्न मारावा लागतो, कारण समोरचे हटतच नसतील तर तेव्हा नाईलाजाने. त्यामुळे चला, सांगण्याचा उद्देश हाच होता, गाडी कुठलीही चालवताना अजिबात घाई करू नका. सावकाश शांत संयमाने करा. चला, हे बघा भाजी मार्केट कशा आहेत. इथल्या भाज्या परवडत नाही गरीबाला, आणि आपण चाललोय नाश्ता करायला. अरे नाही रे, आणि इकडे खायला. हा बर, चला नाश्ता करू. तर मित्रांनो, आपण आलेलो सांताक्रूजला, आणि सांताक्रूजला येऊन हे बघा काय घेतलंय. दिसतंय हॉट व्हील्स. ते नीलला हवे होते, त्यासाठी सरप्राईज आहे. कारण 2-4 दिवस झाला तो मागे लागलेला, आणि मी खूप शोधत होतो. तो कलेक्शन भेटत नव्हतं मला. हे कलेक्शन हवं होतं, तर फायनली हे कलेक्शन भेटलं. आता नील संध्याकाळी खुश होईल. कदाचित त्या रिएक्शनचा व्हिडिओ टाकायला जमेल की नाही माहीत नाही, कारण मलाच उशीर होणार आहे. आणि मग उद्या गेलं तर मध्ये फायदा नाही. पण बघू कसं होतं. बाकी आमचा दिवस चाललाय. तुमचं काय कळवा. पण मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे. पहिल्या व्हिडिओला प्रेम खूप 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 भरून दिलं, आणि दुसऱ्या व्हिडिओला थोडं कमी झालं. कदाचित तुम्हाला कळलं पण नसेल ते आलं कधी काय. तर सेकंड व्हिडिओ आलाय, त्याला देखील भरभरून प्रेम द्या. खूप पहिल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला, आणि खूप नवीन फॅमिली जोडली गेली आपली. ते जोडलेल्या सगळ्या व्यक्तींच्या सगळ्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत धन्यवाद. तुम्ही लोकांनी प्रेम भरभरून दिलं, आणि तुम्ही जसं माझ्यावर ट्रस्ट करून सबस्क्राईब केलंय, तर त्याला मी खूप चांगला तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करीन. खूप चांगले व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करीन. हे आपण आलो आता बघा, इथं मंदिर आहे जैन लोकांचं सांताक्रूजमधलं, देरासर म्हणतात. मस्त हाती बघा कसं. आणि आता आपण बघूया, गाडी खूप लांब पार्क केली आहे मी, आणि जाऊया गाडीकडे. हात दुखायला लागला मागापासून पकडून. तुम्हाला ना आता आपण आलोयच, एक गोष्ट दाखवतो मग, किती लांब आहे आधी पाहून दे. हो, पडला असता. लांब आहोत तुम्ही, गाडी भरपूर लांब लावली आहे. आता मित्रांनो, इथे एक पाणीपुरीवाला आहे ना, 80 रुपयाला भेल विकतो. 80 रुपयाला पाणीपुरी, पण त्याची 50-60 रुपयाच्या वर. आपल्यासारखा माणूस 3-4 प्लेट खाईल 50-60 रुपयामध्ये. पण काय बोलतात ना, जैसा देश वैसा भेष. लोक खातात सुद्धा, लाईन लावून खातात, त्याच्याकडे वेटिंग असते. एरिया तसा आहे, नामचीन आहे, स्वच्छता आहे, त्याची प्रेझेंटेशन करण्याची पद्धत देखील तशी आहे. खूप छान प्रकारे तो प्रेझेंटेशन करतो. ते प्रेझेंटेशनच म्हणतो मी, काय ते प्रेझेंटेशनच. डिशला व्यवस्थित एकदम नटवून थटवून देण्याची त्याची पद्धत पण आहे तशी, आणि क्वालिटी आहे तशी. असं नाही की क्वालिटी नाही, क्वालिटी एक नंबर आहे. पण ठीक आहे ना, 80 रुपये आपल्यासारख्या लोकांना नाही परवडत हो. पण वेळेअभावी कधी कधी खावं लागतं. बाकी आज तर तुफान आहे रात्री. बघूया, 1 सेकंड होल्ड करा. परत हात माझा हे झाला. हॉट व्हील खाली पडला. करू आपण. हे बघा, हे असे भयानक लोक. गाडी कुठे टर्निंगला लावली आहे, उतरला गेला. याला काही पडलं नाही ट्रॅफिकची. दुसऱ्याने बघा त्या टर्निंगला लावली आहे, बघताय तुम्ही. मग आता असं आज जामच होईल ना, लोक जाणार कुठून. कुणालाच पडली नाही. बघा, तोच पाणीपुरीवाला तुम्हाला बोललो होतो, किती गर्दी आहे बघा.
आणि आता चौकात बघा जाम कसा आहे, कुणाचे चुकी मानायचे. चला आपण जरा ट्रॅफिक करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ओके चलो. मित्रांनो आपण आता कल्पूरवाडाने आलो परत व्हिडिओसाठी. काय माहिती आहे मी बघा कुठे आहे, मला आता कळत असेल की नाही. तर हा पॅनलसुला बिझनेस पार्क आहे इकडे, तिकडे पॅनलसुला क्लिपा वगैरे. आणि झाला एक प्रॉब्लेम म्हणजे असा की नेहमीप्रमाणे व्हेज खाणाऱ्याची प्रॉब्लेम. नॉनव्हेजचे खूप ऑप्शन आहेत आणि आपण खात नाही. पण उपाशी राहू पण नॉनव्हेज नाही खाणार. म्हणजे आम्ही वारकरी आहे, संबंधच येत नाही तो, पण सांगतोय मी. तर आता इकडे बघा हा जातो पॅरेंट्सला बिझनेस पार्क आणि शोधायचं आहे, बघू पण भेटेल. आय होप. तुम्हाला जर कुठला इथला पॉईंट कोण बघत असला तर मला सांगा, नेक्स्ट टायमाला म्हणजे मला प्रॉब्लेम होणार नाही. तू कुठल्या बाजूला बरोबर ह्या सिग्नलला आहे, एक छोटा रस्ता आहे, हा सिग्नल ह्या साईडला इकडे दादर. तर इथे कुठे चांगली उत्तम सोय असेल खाण्याची व्हेज तर कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम मला ते उपयोगात येईल. आणि इकडे सगळे लोक आहे ना, कोण सिग्नल फॉलो नाही करते. बघा सिग्नल आहे, बाईकवाले अक्षरशः सिग्नल तोडतात. आपण पण मध्ये आहोत, बघूया. हे बघा समोरून आलेले दोन बघा, कुणाला पडली नाहीये. हा मेजर प्रॉब्लेम आहे. हे कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. डिसिप्लिन आपण पाळले पाहिजे ना, लोक पाळत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आज भरपूर दिवसांनी ड्रेस कोड वर कसा वाटतो, ऑफिसर वगैरे वाटतो का? वाटत असेल 100%. तिथे एक फूड हब करून काहीतरी आहे, पण तिथे पण लाल चिन्हाचा ठीक आहे. मग आपण थांबत नाही, कारण आपल्याला व्हेज आहे. तर बघूया काय भेटलं तर जिंदाबाद. खूप वडापाव तर भेटेलच, कारण पहिल्यांदाच झालंय. सहसा आमच्याकडून होत नाही, कारण आम्हाला सगळे पॉईंट्स माहीत असतात. तिथे असायचे ह्या साईडला, काय माहिती सगळे बंद झालेत. आणि ते चायनीज वगैरे, हा बघा हा पॅनन्सुला बिझनेस पार्क, तिथे मी आलोय, दिसतोय बघा, दिसतोय. इकडे माझी ड्युटी लागली आता रात्री 12-1 वाजेपर्यंत. आता बघू. बाकी मित्रांनो काळजी घ्या आणि खूप सपोर्ट करा प्लीज तुमच्या भावाला. बाकी युट्यूबर सारखं पुढे जायचं आहे, खूप इच्छा आहे, खूप मेहनत करतोय, तुमचा साथ लागेल. जसं तुम्ही त्या व्हिडिओला मला सपोर्ट केला, सेम तसा सपोर्ट करत राहा, म्हणजे 100% लवकर जाऊ आपण. बाकी त्यासाठी थँक्यू, शतशः आभार. बघा कशा गाड्या, बघा कशा पार्क आहेत बघा, बघताय कशा. पण मग का नाही ट्रॅफिक होणार? आपण ह्याला त्याला का नावं ठेवतो? सुरुवात आपल्या, मी पण गाडी लावली आहे, तुम्ही पाहिलं असेल मी कुठून चालत येतोय. मी गाडी कुठे लावली आहे, सेफ लावली आहे, रस्त्यावर जेणेकरून त्रास नको होऊ. अशी दाबून वगैरे गाडी व्यवस्थित लावून मग आपण जेवण शोधायला गाडीतून निघालो. का म्हणून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास ना. बघू तिकडे पुढे एक वडापावाला आहे, खूप चालावं लागेल. हे बघा एवढा मोठा बिझनेस पार्क आहे हा. बाहेर बघा ते येतात टुरिस्ट वगैरे, त्याला बाहेरून फॉरेनर्स वगैरे, ते काय म्हणणार? हे अशी जर घाण पाहिली काय बोलणार? आपण आपल्या घरातून चालू केलं ना घाण न टाकणं वगैरे, तर खूप एवढी मोठी फुटपाथ आहे, लोकांना चालायच्या पेक्षा बघा नको नको ते इथे. आणि गाड्या काय लोक चालणार याच्यावर? फुटपाथ काय असते माहिती आहे?
तुझी फोटो कॅट 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 फोटो नाही काढत आहे. माझ्याकडे ऑलरेडी घरात आहेत. आजी लावून बसलेत, त्यामुळे आपण जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण ही फुटपाथ बघा, कुणाला चालायला नाही. हे जी सगळं होतं याची जिम्मेदार आपण आहोत. म्हणून कधीही कोणी घाण करत असेल ना, बेधडक त्याला थांबवायचं आणि बोलायचं. तर का शहर आमचं, नगर आमचं, तुम्ही घाण करणारच हो. हे बघा ब्रिज खाली. तर आमच्याच गोष्टी आम्हालाच घाण होत असतील तर बोलणार कोण ना. बोललो पाहिजे आपण आपल्यातून सुरुवात केली पाहिजे. जग जाऊन ते तिकडे. बाकी बघा कुठपर्यंत आलो चालत. आता हा शेवट कोण हा तो ब्रिजचा खालचा टर्न. तिथे बाबा एक आहे वडापाववाले, ताज वडापाव खाईन आणि मग गाडीमध्ये 2 तास झोपिंग. बघू अजून पुढे वार्तालाप काही करता आला तर. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो वाजले आता रात्रीचे 11. आपण अजून परेललाच आहोत. थंडी पण गायब झाली आहे. थोडी थोडी मध्ये एसी लावावी लागते बघा, कारण गाडीत किती वेळ बसणार ना. म्हणून सांगतो ड्रायव्हरचं जीवन हे सोपं नाही. लोकांना वाटतं ड्रायव्हर किती आटापटा करतात ते तर आम्हालाच माहिती आहे. लोक जेवून झोपले असतील, आम्ही अजून गाडीतच. करावं लागतं. पापी पेट का सवाल आहे. आणि त्याच्यानंतर पार्किंग. मग तुम्हाला कुठे शौचालयाला वगैरे, टॉयलेटला वगैरे जायचं आहे ते पण भेटत नाही कधी कधी. आता आम्ही अशा जागे आहे की लोक इथे येतात आहेत, जातात आहेत. मी तर कधी कशी तरी गाडी दाबून, आणि किती बघा ना, लोक पूर्ण रस्त्यावर अशी वाट लावून टाकतात ना, काय सांगू. तिथेच विकतात, तिथंच घाण. तर आपल्यासाठी केलंय असं वापरलं पाहिजे. किती वाजतील काय माहित नाही. गाडीत बसून राहायचं कोण नसतं. गाडी सोडून पण चालत नाही, कारण जिम्मेदारी असते. महाग गाड्या आहेत. काय कुणाला काय माहिती, बिचारे ते त्यांच्या काही वेळाच्या त्या नशेसाठी कधी कधी टायर, कधी काच फोडून सिस्टम काढायचा प्रयत्न. काय गाडीत काय भेटतं का, त्याच्यानंतर त्यांच्याशी कोण भांडणं वाद करेल. ड्रायव्हरचं खूप मेहनतीचं, लक्षपूर्वक, खूप जिम्मेदारीचं काम असतं. आता तरी संध्याकाळ आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर दुपारी वगैरे तर बॉम्बे साईडला गेला अशी वाट लागते. त्याच्यानंतर बाहेर कुठे तुम्ही घेऊन जाता टुरिस्टच्या गाड्या, तो बिचारा ड्रायव्हर तुमच्या सोबत. एक थोडक्यात सांगतो, आपण आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करत असतो. तो बिचारा ड्रायव्हर सीटला चालू बसून 300, 400, 500 किलोमीटर ते तुमच्या गावी तुम्हाला घेऊन जातो. तो त्याच्या गणगणित असतो. कधी कधी काय होतं, आपल्याला वाटतं की हे तो जरा याने लेट केला की जरा थांबला की तुम्ही वरडता किंवा त्याची गाडीच अशी चालवली. तसं नाही. शेवटला तुमचा जीव त्याच्या हातात असतो, कारण गाडीचं स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे होईल तेवढं कधी पण ड्रायव्हरला बोलत राहायचं त्याच्याशी, कारण त्याला पण बसून बसून रोड हिप्नोटाईज तुम्हाला माहितच आहे. 1-2 तासांनी, 2.5 तासांनी गाडी थांबवावी सांगायची. थांब बाबा. त्याला नाही बस, तुम्हाला चाय प्यायची आहे, मला चाय प्यायची, थांब जरा. तो गाडीतून उतरला चालला की त्याचा परत फ्रेश होतो. कारण जीवापेक्षा मोठा नाही ना. कसं असतं आमच्या ड्रायव्हर जिंदगीमध्ये, रस्ता हा कधी थकत नाही. तो काही किलोमीटर लांब असतो. गाडी
चालवणं ती तिच्यावर आहे. ती पण कधी थकत नाही. ती जास्त जे झालं की इंजिन हिट झालं तरच थकतो हा ड्रायव्हर. पण ते आपल्याला गावी जायची घाई किंवा कुठल्या पॉइंटला चालव आता नाही, थोड्या वेळाने त्याच्यामध्ये आपण खूप मोठी रिस्क घेतो. तुम्हाला घरी जायचं आहे ना गावी, आपल्याला माहिती 10 तासाचा प्रवास आहे, 12 तास पकडा, पोहोचणार तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला, तुम्ही पोहोचणार ही गॅरंटी आहे. पण रिस्क कशाला ना. त्यामुळे एक थोडक्यात तुम्हाला एक समज म्हणून सांगितलं. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, उपयोगी पडेल तुमच्या. बहुतांश असेच किस्से होतात ऍक्सिडेंटचे की ड्रायव्हरला झोप लागली, गाडी डिवायडरला गेली. ते कारण हेच असतं. आपण म्हणतो थोडा 1 तास आहे, 2 तास आहे, 5 मिनिटाच काम, 5 मिनिटाची वेळ आपलं काम करून जाते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, 2-2 तासांनी उतरायचं मुद्दामून, एक चहा घ्यायची, त्या तो पीत नसला तर त्याला बोलतो जरा बस काहीतरी खा, चणे बिने, काही चिक्की, काही बिस्किट काही द्या, तोंड जरा चालव, जरा तोंडावर पाणी मार, किंवा गाडीतून उतरला की ती त्याची कनेक्ट झालेली असते नजरेची, ती निघून जाते, फ्रेश होतो. बाकी आता तुमच्याशी भरपूर सकाळपासून चर्चा झाल्यात. बघू आता रात्री अजून कसं काय टाकता येईल. आज आपण ब्लॉग लेट पर्यंत चालेल कदाचित. आता वाजले 11. आमच्या पण मुलाची शाळा सकाळी 5ची असते. मी जातो, बिचारा 1 रूम किचन आहे, पण तो झोपला की एकदा गाढ झोपतो, वाट बघतो कधी कधी. आता ऋषील पण आपला गेलाय आज मालाडला, तो येईल थर्सडेला. शनिवार रविवार तर फुल आपले ब्लॉग चालणार आहेत, फुल. कारण खूप पॉइंट तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत. शिर्डी, भद्रा मारुती, भुवनेश्वर, अजंठा लेणी, खुलताबादचा किल्ला, पैठण, नाथबाबांचं दर्शन, भरपूर चालणार आहेत. तुम्हाला ह्या वीकला खूप आनंद भेटेल. काय काय नवीन गोष्टी आम्ही दाखवू तुम्हाला. तर सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा. तुमचाच बंधू आहे. चला, मी जरा आता रेस्ट करायचा प्रयत्न करतो. बघू पुढे नंतर. बघा रात्रीचे वाजलेत 1. मी आत्ता सुटलोय. ही केली आहे रॅपिडो बुक, कारण रिक्षा भेटत नाही आहे. आता रॅपिडोवाला आला तर बरं, येतोय, कारण बघा जवळजवळ आला आहे. आणि गाडी आहे एक लास्ट ट्रेन, मुंबई लास्ट लोकल पकडायची आज आपण, आणि ती पकडून जायचं आहे. बघू आता. थांबा, ह्यानी कशाला फोन केला आहे कामावरून, ते एक बघणं गरजेचं आहे. हेलो, हाँ ट्रेन मिलेगा, उसलिए भाग रहा हूँ मैं. 1:24. ठीक है चल, मैं करता हूँ, रुक जरा फोन. ते कामावरून फोन, बघा काळजी करतात हो बिचारे, सोबत असतात ना. तर तो फोन करतोय की भेटेल का तुला ट्रेन, 1:24ची आहे, कधी पोचणार. आता हा कधी येईल. हा आला की आपण जाऊया. पूर्ण सुनसान नाही आहे, ही मुंबई आहे. लवकर सुनसान काय नसतं. आला वाटतं, कुठे आहे दिसत नाही हा. झिरो 129 याचा गाडी नंबर आहे. बगमॅन घेऊन येतो आपल्याला घ्यायला. बगमॅन, त्याच्या बगमॅनवर आपण जायचं आहे. फर्स्ट लोकल पकडायची आहे. बघू आता भेटते का. आहेत 10-15 मिनटं आहेत गाडी, 5 मिनटं. पाहू एकदम पळवतोय बघा कशी. आराम से लो, आप लोग गाड़ी नहीं है दोस्त. मैं ट्रेन छुड़ी ना तो नहीं मेरे को चलेगा. सीधा हाँ. काहीतरीची मुंबई राईड चालू आहे आपली. या टायमाचं कसं होतं.
चला आम्ही स्टेशनला पोहोचल्यावरती कॉल करतो. फायनली आपण खारडेशनला आलो. गाडी लोअर पर्यंत आली आहे. एम इंडिकेटरला दाखवते हे घ्या, SUD याची बंद आहे, दोन्ही बंद आहे. हे खूप जास्त चढायला लागेल. आपण तिकडून जाऊया कारण ह्या शिड्या इझी पडतात त्याच्यापेक्षा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा दिवसभरचा प्रवास कसा वाटला आणि आमच्या ड्रायव्हर लोकांचं रोजचं दैनंदिन जीवन तुम्हाला कसं वाटतंय? कारण बघा, रात्रीचे वाजले आहेत 1:15 आणि मी पकडणार 1:24ची लास्ट लोकल. मी घरी कधी जाणार? बहुतेक लोकांना वाटेल की हा दुपारचा येतो, ह्याची मजा आहे, पण आम्हाला असंच असतं. कारण बॉसचं काम सगळं त्यांचं टाइम टेबल नियोजन असतं आणि ते परफेक्ट करायला आम्हाला ते ड्रायव्हरचं काम पाहून. बघा, इथेच मी ब्लॉग दाखवलेलं, किती पब्लिक, एक सुद्धा माणूस नाही. तिकीट काउंटर चालू आहे बरं का, चांगली गोष्ट आहे. बोरवली 1:11ची आहे आणि आपल्याला 1:02ची पकडायची अजून. आपल्याला 1:02ची पकडायची आहे. सॉरी, 1:24, 1:11ची अजून यायची आहे. आत्ता सुद्धा लोक बघा येतात, बघा आत्ता सुद्धा लोक आहेत. मुंबई आहे, कधी थांबत नाही. आम्ही भरपूर रूपं पाहिलेत, कारण आम्हाला रोज अलग अलग ठिकाणी सगळं जावं लागतं. त्यामुळे मुंबई ही कधी कोणासाठी थांबत नाही. खरी गोष्ट आहे, तुमच्याच हिंमत पाहिजे, मेहनत करायची. चला गाडीची वाट बघूया. घ्यायचं नाही, काहीतरी प्यायचं आहे, कारण कॉफी भेटली नाही. थंड आता बघूया, नशीब आहे बघा, एक कॅन्टीन चालू आहे. दिसली, तुमच्या भावाचं नशीब जोरात आहे. पाण्याचं लिंबू पाणी तरी भेटेल, काहीतरी घेऊ. कारण हो, खूप थकल्यासारखं वाटतं, तोंड सुकल्यासारखं. ते घेऊया काहीतरी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला ट्रेनमध्ये चढल्यानंतर एंड करूया. तो पण थांबा, ते आली आणि आपण जाऊया आता. आता बघू गाडी. बघूया आता सीट भेटते काय, कसं आहे. अजून पण लोक आहेत बघा. एक चांगला आहे बिचारे बघा, काय असे हे आपल्या सेवेसाठी आहेत. यांना खरंच ग्रेट सलाम केला पाहिजे. आपलं घरदार सोडून ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. मस्त पैकी सीट विंडोच्या बाजूला आहे. विंडोच्या बाजूची भेटली, मस्त आराम करू. आता ब्लॉग डायरेक्ट विराट. वाजले रात्रीचे बघा. पुढे 3 माणसं चालतात आहे. मागे मी आणि माझ्या मागे एकदम मागे 2 आहेत. आणि आत्ता घरी जायचं. घरी जाईपर्यंत वाजतील अजून 10 मिनटं लागतीलच. म्हणजे 3ला 5 मिनटं कमी, 3:50-55ला घरी. म्हणजे लोक उठणार, आम्ही घरी, अशी आमची कहाणी. पूर्ण प्लॅटफॉर्म खाली, अंधार, कोणीच नाही आहे. आता पार्किंगला जायचं आहे, गाडी घ्यायची, घरी जायचं आणि मग बघायचं काही सांगता येईल का आणि ब्लॉग एंड करायचा. तर अशी आमची कहाणी असते दिवसभराची, जी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. भरभरून प्रेम द्या आणि कळवत जा कसं काय आहे कमेंट करून.
आणि तिसरा पार्ट तो स्वामींचा लवकरच येईल. भरपूर ऑलमोस्ट डन झाला आहे. फक्त आता टाकायचं आहे. थोडं ऋषीलचं काम बाकी आहे, ते टाकूया. चला, मी खूप मेहनत लागली त्या ब्लॉकला. आई जिवदानीचं दर्शन घेऊया, तुम्हाला पण देऊया. आई जिवदानी मातेचं मंदिर पाहिलंच. आमची विरारवासिनी आई जिवदानी माता, हिचा आशीर्वाद घेऊन आम्ही रोज निघतो घरातून. प्रत्येक विरारकर जिथून मंदिर दिसतं तिथून आईचं दर्शन घेतो आणि आईच आमच्या पाठीशी असते. पूर्ण खाली हे ट्रॅक, दिवसभर ट्रेन पळत असतात. आणि आता आपली गाडी दाखवतो. गाडी घेऊन शू. मग तुम्हाला आजचं कसं वाटला ब्लॉग सांगत जा कमेंट करून. कारण आपण कशाला करतो, फक्त तुमच्यासाठी एंटरटेनमेंटला. पण डेली रुटीन सांगत जातो. ही आपली गाडी बारक्या कुठे आहे, तर इथे अशी बोम आहे, गाडी रोज शोधावी लागते. बघा कुठे ठेवली आपली गाडी, बघा बारक्याने. तू क्या बारक्या कुठे आहे रे? रोज हँडल बिंडल वाकडे भरलेला असतं. आता खाली आहे रात्री एवढा वाजता. तर चला, मी निघतो घरी आणि पुढे बघतो काय करताय. 252ला मी पोचलो घरी. आता आम्हाला जास्त बोलता पण येणार नाही, कारण सोसायटीत आहे, लोकांना त्रास होईल ऐकण्याचा. आणि मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. मी काय डेव्हलप होतोय का, आणि येणारा जो व्हिडिओ आहे 2-3 दिवसात, त्याला भरून प्रेम द्या, भरून. असं तुम्ही मागे दिलंच. आणि तुमचा जास्त वेळ घेत नाही. रात्रीचे 3 वाजलेले आहेत, लोक झोपले असतील, डिस्टर्ब होईल. तुम्हाला खूप खूप दिवसाच्या शुभेच्छा. ब्लॉग एंड करतो. रामकृष्ण.